मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर. आपल्या सस्त्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. 26 जानेवारीच्या ना आज तर बस स्टॉपवर थोडीशी गर्दी दिसू राहिली होती. मग आली तितक्यातच आपली बसमध्ये बसलो आणि बस तर खालीच राहते. मग आलो, मग इकडंच पोट्टे येऊनच होते. चला रे बाबा लवकर, म्हणलं कार्यक्रम चालू झाला, म्हणलं आपण जाईपर्यंत तर खतम होत झालं. तसं येऊन काही फायदाच झाला नाही. जाऊ द्या, फायदा आपण आता करून घेऊ, कारण की आपण पेढे खायचंच आहे अजून. सरसोबत फोटो गिटो काढले आणि सरचे फोटो काढून दिले. पण या म्हणे मले तर लयच दुखलं म्हणे, आता पेढे खाऊन घराकडे जावं लागते म्हणे. अगो चालोच्या माय म्हणे आपण म्हणे पेढे खा म्हणलं आणि चाल म्हणलं बाबा फिरायला थोडंसं. मग आलो आम्ही बाहेर, कारण की आता कार्यक्रम तर खतम झालता. सर म्हणे घराकडे चालले जा म्हणे. आम्ही थोडा वेळ इथं बसलो बाहेर. चाल रे बा म्हणलं तुषार, म्हणलं आपण जाऊ म्हणलं आता पटापट घराकडं, आपली बस आहे म्हणलं. तर बसचा तर काही नामोनिशाणच नव्हता. आम्हाला पैदलच जा लागते, पैदल या आणि पैदल जा. बरं झालं माय आपल्याला बंडी भेटली. तुषार तर मस्त पैदल येऊ राहिला होता ना, आपण चाललो तर बसून. आलो बा बस स्टॉपवर. मस्त इथं आपले पोट्टे थांबून होते. यायची तर बस आलतीच, पण आपली काही बस येतच नाही. मग आलो आम्ही चहा प्यायले. चहा घे पेलो आम्ही दोघं जण. आणि चाल रे बा म्हणलं आता बस स्टॉपकडं. तिथं लयच गर्दी दिसू राहिली होती, ते काही आपल्या कामाची नाही. मग आलो आम्ही बस स्टॉपवर, बसलो इथं वाट पाहत आता बसची. नाली मग आमचे बस काही वेळानं. भेटू आपण आता सस्त्या ब्लॉगमध्ये उद्या, कारण की आमची बस आली. आता जातो आम्ही घराकडं.